नमस्कार मित्रांनो, महा एपिसोडच्या पार्ट 2 भागामध्ये आपण बघूयात की रेवा ही बाहेर आलेली असते म्हणून रमा ही तिकडे आतमध्ये जाऊन लपते। रेवा म्हणते की अरे अक्षय, मला एकटीला सोडून तू इकडे बाहेर काय करतोस? अक्षय म्हणतो की अगं काय करणार, कारण मला जाम ॲसिडिटी झाली म्हणून असे वाटले की जरा शतपावली चालावे। आणि रेवा तू बाहेर कशाला आली असेल असे अक्षय विचारतो। रेवा म्हणते की अरे पण तू इकडे काय करतोस? अक्षय म्हणतो की अगं मला बरे वाटत नाही आणि जोरात ढेकर देण्याचे नाटक करतो। रेवा म्हणते की अरे अक्षय चल। अक्षय म्हणतो की तू जा, मी जरा वेळ चालतो म्हणजे मला बरे वाटेल। रेवा म्हणते की नाही तू आतमध्ये चल, आपण दोघे सुद्धा जाऊयात आणि आतमध्ये मी तुला मेडिसिन देते। अक्षय म्हणतो की नको, मी आणखीन थोडा वेळ शतपावली घालतो म्हणजे माझ्या पोटातील आणखीन गॅस बाहेर पडेल। रेवा ऐकत नसते आणि चल अक्षय म्हणत असते तेवढ्यात रमाला जोराने शिंक येते। तर रेवा लगेच वळून बघते की नेमकं कोण शिंकले असेल। रेवा म्हणते की कोण आहे आणि अक्षय तू रमाबरोबर बोलत होतास का असे विचारते। तर अक्षय म्हणतो की अगं काही काय बोलतेस ग, कशाला तू तिची आठवण काढते? ती चांगल्या टंगड्या पसरून तिकडे रूममध्ये झोपली असेल। रेवा काही ऐकायला तयारच नसते आणि ती रमा आहे की का नाही हे शोधत शोधत अगदी रमा जिथे लपलेली असते तेथे येऊन पोहोचते। अक्षय तिला म्हणत असतो की अगं रेवा चल ना, कशाला उगाच त्रास करून घेते? इतकी शांतता आहे ते दुसरे कोण असणार? रेवा म्हणते की नक्की आहे कोणीतरी म्हणून ती इकडे तिकडे शोधू लागते। रमा मात्र खूप घाबरलेली असते आणि लगेच ती आतमध्ये जाऊन लपते। अक्षय जोरात ढेकर देत म्हणतो की खरंच खूप मला त्रास होतो, रेवा चल ना तू आतमध्ये। रेवा काही ऐकायला तयारच नसते। रेवा अगदी रमाजवळ येऊन पोहोचते। अक्षय म्हणतो की अगं रेवा चल ना ग, किती छान वातावरण आहे, खूपच मस्त वाटते आणि एकमेकांबरोबर जरा वेळ घालूयात म्हणून तो आपल्या मोबाईलमध्ये सॉन्ग लावतो। आणि रेवा कमॉन चल ना ग, एकतर ती रमा आपल्याला त्रास देण्यासाठी येथे येऊन बसली, ए ना इकडे तू रोमॅन्टिक गाणे सुद्धा लावले, चल ना, म्हणून तो रेवाला मुद्दाम तिकडे येण्यासाठी आग्रह करत असतो। रेवा मात्र खूपच खुश होते आणि अक्षय जवळ येते। तर अक्षय रेवाचा हात धरतो आणि जोरात ढेकर देतो। तर रेवा म्हणते की अरे अक्षय काय करतोस? अक्षय म्हणतो की अगं काय करणार, ॲसिडिटी खूपच त्रास देते। रेवा मुद्दाम रोमॅन्टिक होऊन अक्षयला म्हणते की तुझ्याबरोबर खरंच खूप छान वाटते। अक्षय जोरात ढेकर देत म्हणतो की मला सुद्धा खूप छान वाटते। तर रेवा म्हणते की उद्या आपण लॉंग ओकला जाऊयात। अक्षय म्हणतो की हो जाऊयात आणि मनात म्हणतो खरंच खूप महत्त्वाचा दिवस आहे आणि नक्की गेलेच पाहिजे। तेव्हा रेवा विचारते की जाऊयात का? तर अक्षय म्हणतो की हो। रेवा ही अक्षयच्या हाताला धरते आणि चल आतमध्ये मी तुला मेडिसिन देते आणि अक्षयला घेऊन आतमध्ये निघून जाते। तर रमा विचार करते की उद्या काही करून रेवाचे हे सत्य बाहेर यायलाच हवे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी रेवा आणि अक्षय खूप छान तयार होतात आणि लॉंग ओकला आलेले असतात। तर अक्षय आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग सुरू करून मोबाईल मुद्दाम प्ले करून तेथे ठेवत असतो, कारण रेवा जे काही बोललेले असते ते अगदी रेकॉर्डिंग होत असते आणि ठरलेल्याप्रमाणे रमासुद्धा तेथे आलेली असते आणि तीसुद्धा आपल्या मोबाईलमध्ये सर्व काही व्हिडिओ हे वगैरे काढून घेत असते आणि रेकॉर्डिंगसुद्धा। तेव्हा अक्षय मोबाईल हा तिकडे ठेवून रेवाला म्हणतो की रेवा मला तुझ्याशी काहीतरी बोलायचे। तर रेवा म्हणते की अरे मला माहिती आहे की तुला नक्की काय बोलायचे, की काही दिवसांपासून की तुझं माझ्याविषयी मत हे बदलले आणि अगोदर सारखं मी तुझ्यावर प्रेम करायला लागलो, हेच तुला बोलायचे ना? तेव्हा अक्षय प्रेमाचे नाटक कर म्हणतो की हो, आणि आता तर तुम्हाला आवडायला सुद्धा लागली, परंतु माझ्या मनामध्ये एक भीती आहे, अगदी प्रामाणिकपणे मी तुला सांगतो। रेवा तर मात्र खूप लाजत असते। तेव्हा अक्षय रेवाला म्हणतो की मी बेशुद्ध असताना आपल्यामध्ये जे काही घडले असे तू म्हणते, परंतु ते तर मला खऱ्याने काही आठवत नाही। आपण सध्या आपल्या भविष्याचा विचार करतो म्हणून हे सर्व मला तुला बोलूशी वाटते। आपल्या एकत्र काही अशा रेवा आठवणीच नाही। जेव्हा मी तुला प्रपोज केले होते त्या वेळचे मला क्षण आठवतात आणि त्यानंतरचे सुद्धा काही, पण त्या पलीकडे आपल्यामध्ये काही अशा आठवणीच नाही आणि त्या आठवणी आता आपल्याला एकत्र राहून एकमेकांबरोबर निर्माण करावे लागतील। एकमेकांबरोबर असेच फिरून एकमेकांना आपल्या मनातील सांगून। आणि एक गोष्ट म्हणजे मला भीती या गोष्टीची वाटते की तुझ्या पोटामध्ये जर आपले बाळ नसते तर आपण जवळ आलो असतो का, आणि जरी आलो असतो तर हे सर्व जबरदस्तीने सुरू आहे का? तेव्हा रेवा विचारते की अरे अक्षय असं का बोलतो? अक्षय म्हणतो की अगं मनामध्ये शंका आली, तू म्हणते की तू प्रेग्नेंट आहे, मग तू असेन सुद्धा, परंतु मला ते काही आठवतच नाही
आणि जर हे बाळच नसेल तर मग आपण जवळ कसे येणार? तरी सुद्धा आपण जवळ येऊ शकतो का? रेवा म्हणते, तुझं नेमकं म्हणणं काय आहे? मी प्रेग्नेंट नाही हे तुला सांगायला हवे का? आणि मी जर तसे सांगितले की तुला बरं वाटणार का याने? रेवा थोडी डिस्टर्ब होते. तर अक्षय म्हणतो की अगं रेवा, मला असे नाही म्हणायचे. मला आनंदच होतो की तू प्रेग्नेंट आहे, तुझ्या पोटामध्ये आपलं बाळ सुद्धा आहे. तुला एक गोष्ट सांगतो की जगातला मी असा एक दुर्दैवी पुरुष आहे जो बेबीमूनसाठी आला पण त्याचा हनीमून केव्हा झाला हेच त्याला आठवत नाही. रेवा लगेच म्हणून जाते की अक्षय कसा आठवणार, कारण मी प्रेग्नेंट नाही. आणि हो, मी हे सर्व नाटक करत होते. ते ऐकून अक्षय आणि रमा यांच्या मनासारखे झालेले असते, कारण रेवाचे सत्य आता शेवटी बाहेर आलेलेच असते आणि स्वतःच्या तोंडाने तिने ते कबूल केलेले असते. रेवा पुढे म्हणते की अरे मी हे नाटक का केले, कारण माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. अक्षय म्हणतो की अगं काय सांगतेस आणि खरंच काय? लगेच रेवाचे हात आपल्या हातामध्ये घेतो आणि नाटक करत रेवाला मिठीत घेऊन मी तुझ्यासाठी कसा लढतो ते तू बघतच राहा, मी खूप आनंदी आहे असे बोलून तो रमाकडे बघत रमाला डन करतो. रमा सुद्धा खूप खुश झालेली असते. रेवा खुश होऊन अक्षयचे हात आपल्या हातामध्ये धरते आणि आता तरी माझा होशील ना असे विचारते. तर अक्षय रेवाकडे बघतच असतो आणि तिचे हात झुगारून देऊन चल, आणि तू काही वेडी आहेस का? तुझं जे काही चालू आहे हे नाटकं मला माहीतच होते, कारण तू अत्यंत थापाडी आणि खोटारडी आहेस आणि हे सर्व तू नाटक करत होती. ते फक्त तुझ्या तोंडातून वधून घ्यायचे होते आणि आज शेवटी ते झालेच. आणि आता हे जे काही नाटक सुरू आहे ना ते प्लीज थांबव. तू समोरच्याला फसू शकते, मग समोरचा सुद्धा तुला फसू शकतो. रेवा इतकी रडल्यासारखी होत असते आणि जाम टेन्शन तिला आलेले असते. अक्षयला विचारते की म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचे? तर अक्षय म्हणतो की माझं फक्त आणि फक्त रमावर प्रेम आहे. तर रेवाचा आणखीनच ती मात्र जळफळाट होतो. अक्षय म्हणतो की रमाशिवाय मी दुसरा विचार करू शकत नाही, त्यामुळे हात जोडून तुला सांगतो की कृपा कर आणि आमच्या आयुष्यातून कायमची चालती हो. रेवा म्हणते की काय बोलतोस? आणि सर्व काही आठवत रेवा अगदी धावतच येत असते आणि तिला सर्व काही आठवून एका दगडावरती पडते आणि जोराने किंचाळून खाली पडते. तेव्हा रमा आणि अक्षय हे धावतच येतात आणि रेवा काय झाले असे विचारतात आणि अक्षय म्हणतो की आता परत दुसरे नाटक सुरू केले की काय? तर रमा आणि अक्षयला एकत्र बघून रेवा म्हणते की म्हणजे तुम्ही मला हे सर्व ट्रॅप करण्यासाठी नाटक केले होते आणि अजून हा खेळ संपलेला नाही, कारण रेवा कधी हार मानतच नाही. रमा रेवाला समजायला लागते. तर रेवा म्हणते की मला तुमच्या दोघांचे सुद्धा तोंड बघायचे नाही आणि पोटाला हात लावत ती इकडे येत असते. तर आनंद हा सीमाबरोबर फोनवर बोलत असतो की तू काळजी करू नको, टेन्शन घेऊ नको, रमा आणि अक्षयची काळजी घेण्यासाठी आम्ही येथे आहोत आणि तू तुझ्या मैत्रिणीसोबत मस्त असा फिरून एन्जॉय कर. तू जोपर्यंत घरी येईल तोपर्यंत ही बॅट आपल्या घरातून निघून गेलेली असेल, म्हणजे रेवा, आणि तू सर्व काही व्यवस्थित घेऊन नक्की जा, इकडली टेन्शन घेऊ नको. म्हणून आनंद फोन ठेवतो आणि जान्हवीला म्हणतो की आई वैष्णवी देवीला जाते आपल्या मैत्रिणीसोबत. जान्हवी म्हणते की खरंच, आणि त्यांना जायचेच होते. तर आनंद म्हणतो की हो, अक्षय आणि मी आम्ही दोघांनी मिळून हा प्लॅन केला होता. तर ते ऐकून जान्हवी आणखीनच खुश होते. तेवढ्यात रमा आणि अक्षय तेथे येतात आणि अक्षय म्हणतो की रेवा आली का इकडे? आनंद म्हणतो की बहुतेक ती पडली का आणि तिला लागले वाटतं. तर जान्हवी म्हणते की कसली पडली, नाटक करत असेल सर्व. अक्षय म्हणतो की मी सुद्धा तेच म्हणतो की ती नाटक करत असेल. रमा म्हणते की नाही, ती चांगली जोरात पडले आणि ती कुठे गेली? आणि अक्षय तिला बघण्यासाठी आतमध्ये येतो. तर रमा आपल्या मोबाईलमधील रेवाचे सत्य जान्हवी आणि आनंदला दाखवते. तर आनंद म्हणतो की अशा प्रकारे रेवाचं सत्य पकडले गेले आणि ते दोघे सुद्धा खुश होतात. तर इकडे अक्षय आतमध्ये येतो आणि रेवा काही रूममध्ये नसते. अक्षय आवाज देऊ लागतो, तिचे सामान सुद्धा रूममध्ये नसते. तर अक्षय म्हणतो की नक्की घाबरून पळाली असेल, म्हणून अक्षय बाहेर येतो. तर जान्हवी म्हणत असते की या वर्षीचे सेलिब्रेशन तर आपण दणक्यात करायला हवे. रमा म्हणत असते की जान्हवीताई टेन्शन या गोष्टीचं आहे, इतकं सर्व होऊन सुद्धा ती घाबरली नाही, ती पडली, तिला लागले सुद्धा आणि आम्हाला धमकावते सुद्धा की इतक्या सहजासहजी मी तुम्हाला जिंकून देणार नाही. तर अक्षय येतो. अक्षय म्हणतो की रमा अशा पोकळ धमक्यांना तू घाबरत नको जाऊ. रमा म्हणते की मी तिला ओळखते, कारण ती इतक्या लवकर हार मानणार नाही, कारण तिच्या डोक्यामध्ये वेगळेच काहीतरी आहे. तेव्हा आनंद म्हणतो की रमा तू कशाला टेन्शन घेते, कारण त्या रेवाचे तर आता भांडे फुटलेच, ऑलरेडी तिने स्वतःही कबूल केले.
तरी रमाला टेन्शन आलेले असते, कारण रेवा ही घरी जाऊन नक्की खोटं काहीतरी सांगेल। तेव्हा अक्षय म्हणतो की आनंद दादा जे काही सांगतो ते एकदम योग्य आहे। तिची चोरी आता पकडली गेली, त्यामुळे कुठे जाऊ आणि कुठे नको जाऊ असे तिची स्थिती झाली असणार। तिचं सामान घेऊन तिने धूम ठोकली। घरी गेल्यानंतर आपल्याला समजेलच ती कुठे गेली नेमकं। आणि रमा तू इतकं टेन्शन घेऊ नको तिच्याबद्दल, कारण ती पडली वगैरे काही नाही, ती हे सर्व नाटकच करत होती। आणि जरी थोडं लागलं असेल तर लागून दे, कारण तिने आपल्याला जे काही दुःख त्रास दिला ना, तो त्रास तिच्यासाठी काहीच नाही। होऊन दे तिला जरा थोडासा त्रास, कारण सतत तिचा विचार करून तू गिल्टमध्ये राहायची काही गरज नाही। तर आनंद म्हणतो की मला सुद्धा तेच वाटते। जान्हवी म्हणते की आता काही झाले तरी ती जाणारच, मग तिचे इतके टेन्शन का घ्यायचे? सगळ्यांसमोर आता तिचे सत्य तर येणारच, सर्वांना सर्व काही समजणार। तर अक्षय खुश होऊन म्हणतो की हो, आणि मला तर आता असे वाटते की मी खरंच यातून सुटलो। रमा मात्र टेन्शनमध्ये असते। ती मनात म्हणत असते की रेवाला मी चांगलीच ओळखते, नक्की काहीतरी ती नवीन प्लॅन खेळणार। नेमकं काय म्हणजे असे घडले असणार की रेवाला तर आत्ता राग आला होता, परंतु राग आल्यानंतर ती जसे काही वागते तसे वागलीच नाही। इतका राग येऊन सुद्धा ती शांतच राहिली, काही बोललीच नाही। का असे केले असेल तिने? ती फक्त एकच वाक्य बोलली आणि निघून गेली। तिच्या डोक्यामध्ये नक्कीच काहीतरी वेगळा प्लॅन असणार, पण नक्की काय आहे म्हणून रमाला टेन्शन येते आणि हा वाक येथे संपतो। पुढील भागामध्ये अक्षय, आनंद आणि जान्हवी रमा ही घरी येतात, तर अभि लगेच अक्षयची गचंडी धरतो आणि अक्षय हे काय केलेस तू? अक्षय म्हणतो की मी काय केले? कोणत्या थराला गेला तू? आणि माणूस म्हणून खरंच लाज वाटते तुझी। अभि खूप भयंकर चिडलेला असतो, तर अक्षय जोरात अभ्यासे ओरडतो। रमा सुद्धा खूप घाबरते। तेव्हा पार्वती आजी उठते आणि अक्षयच्या सणकणस्या कानामागे देते आणि अक्षयला म्हणत असते की रमावरच हात उचलला असता, परंतु अक्षय तू माझा नातू आहे म्हणून तुझ्यावर हात उचलला। तर अक्षय विचारतो की नेमकं झाले काय? रमाने मी केले तरी काय, नेमकं काय? रमा खूप रडत असते। तर पार्वती आजी म्हणते की तुमच्या दोघांमुळे त्या रेवाचं आयुष्य बर्बाद झाले। तेव्हा आता रेवाचा नवीन हा काय प्लॅन असणार ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।